हॅलो. दरम्यान दरम्यान सामना पाहते आपण माळा विपक्ष सवल्या या दोन संघामध्ये लढत आपण पाहते. शेवटचा सामना फर्स्ट राऊंडमधला आपण पाहते. पहिल्या चेंडूवरती 4 या धावसंख्येनं मात्र खातं ओपन केलं जातं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, परंतु या ठिकाणी एक सिंगल एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे बिनबाद 5 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर माळा विपक्ष सावळे हा सामना आपण पाहतोय. अगदी सांघिक कोट्यातला पहिला षटक हाताळताना सागरला पाहतोय. अगदी सलामीची जोडी आपण पाहिले. नरेश त्याच्या साथीदार गणेश जगदीश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, परंतु विचार केला गेला ना बॅट आणि चेंडूचा या ठिकाणी कुठलाही संपर्क होत नाही. या ठिकाणी पाहिलं गेलं तर तिसरा चेंडू अगदी डॉट फेकला जाते गोलंदाज सागराच्या माध्यमातून. अगदी नरेश आणि जगदीशची जोडी सलामीची जोडी आपण पाहतोय. सावळे संघाकडून अगदी पुढील चेंडू हाताळण्यासाठी मात्र सज्ज झाला आहे. यावेळेस सुरेख फटका अगदी मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा पण चौकार पाहतोय. 4 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचल्या बिनबाद 9 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कदाचित शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्यामध्ये 9 अगदी बिनबाद 9 अशी धावसंख्या पाहिली गेली. अगदी चांगली सुरुवात मानावी लागेल सावळे टीमकडून. यावेळेस पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज सागरला आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची संगता त्या अगदी डॉट चेंडू टाकला जाते गोलंदाज सागराच्या माध्यमातून. अगदी शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असताना मेंटेनर पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये कुठेतरी 15 ते 16 धावा येणं फार अपेक्षित असतील त्या म्हणजे सावळे संघाच्या, परंतु शेवटचा चेंडू कशा रीतीने हाताला जाईल तो म्हणजे गोलंदाज सागराच्या माध्यमातून. नरेश याने पाहिलं गेलं तर एका चौकार खेळून चांगली बहादर केली. यावेळेस सुरेख फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना चेंडू मिडविकेट रिझर्व्हमध्ये ट्रॅव्हल केला. चेंडू खाली 17 क्षण चेंडू उचलणार फेकणार त्यातपर्यंत मिळतील ते धावा 2 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्या पाहते आपण सावळे टीमची.
यावेळेस आपण पाहते सांघिक गटातला पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे तो म्हणजे शैलेश. अगदी विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा ठोकल्या गेल्यात. दोन्ही फलंदाज अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. परंतु असो क्रिकेट या ठिकाणी पाहिलं गेलं तर दुसरं षटक हाताळताना गोलंदाज शैलेश याला पाहते लेफ्ट हँड राऊंड विकेटने मार करण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज पाहिला तर जगदीश. अगदी सुरेख फटका मिळवून त्याच्यामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला आहे. चेंडूकडे सतरक्षण, चेंडू उचलणार फेकणार तत्पर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडत आहे. 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. शैलेशचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार आणि 4 धावा आपल्या संघासाठी मात्र बहाल करतोय. अगदी विचार केला गेला तर 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती बिनबाद 15 अशी धावसंख्या पाहते आपण ते म्हणजे सावले संघाचे. यावेळेस पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज लेफ्ट राऊंड विकेटनं अगदी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळेस मोठा फटका, चेंडूने उंची जास्त लांबी कमी, चेंडूकडे स्वतः गोलंदाज अगदी एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावाचा सहजरित्या पूर्ण. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17. अगदी 17 अंक पाहिला तर क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो. कोणाला खतरा असेल गोलंदाज की फलंदाज. अगदी गोलंदाजाचा विचार केला गेला. 2 चेंडू फेकले गेलेत. तब्बल 6 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. अगदी पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज शैलेश. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पारची लिडिंग एज घेऊन स्टिप एक्स्ट्रा पॉईंटमध्ये चेंडूला पकडला गेला झेल आणि इथं संपेल फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट फलंदाज जगदीश. अगदी नेवाटर मैदानाच्या आतमध्ये मंगेशला प्राधान्य दिलं गेलं. या ठिकाणी पहिला इनिंग क्रमांक 3 वरती त्याला प्रपोर्ट करण्यात आला. परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर सुरेख गोलंदाजी कमबॅक करण्यास सुरुवात केली गेली आहे ते म्हणजे मालप संघाच्या गोलंदाजाकडून. अगदी या ठिकाणी न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश. यावेळेस नक्कीच शरीरापासून बराचसा लांब चेंडू टाकलेला आणि पंच त्याला दंडित करतायत. हा सोयर चेंडू एक अव्वांतर धाव दिली जाईल ते म्हणजे सावळे संघाच्या खात्यामध्ये. 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय मालप संघाच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉनमध्ये ट्रॅव्हल केला. चेंडूकडे सतरक्षण, तेवढं ताकदीचं सतरक्षण आपण पाहिलं तर पण एक धाव काय रोखू शकणार नाही. 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती 1 बाद 19 अशी धावसंख्या पाहिली गेली. अगदी पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज लेफ्ट हँड राऊंड विकेटनं येणं पसंत केले गोलंदाज शैलेशनं. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक चुकी करतो. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव कदाचित घेण्याचा प्रयत्न परंतु स्वतःला सावरला आहे. नंतर या ठिकाणी धोक्याची घंटा झाल्या असत्या परंतु विचार केला गेला तर 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठा फटका, चेंडू मात्र आउट ऑफ द पार. षटकार मंगेशच्या पार्टमधून आपण पाहते. 6 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. नक्कीच आपण पाहतोय 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजे सावळे संघ. मासरे सुधाकर भाऊ घारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष चषक 2024 आयोजन आपण पाहतोय. संजय नगर यांच्या माध्यमातून सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. परंतु विचार केला गेला तर यावेळी सांघिक कोर्टातलं पहिला आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय राम. अगदी
एक बराचसा अनुभव असणारा गोलंदाज अगदी सुरेख फटका मिड विकेटच्या सूत्ररक्षकाच्या डोक्यावरून अगदी चेंडू सीमारेषेच्या ओलांडून मिळतील 4 धावा. 4 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 1/30 अशी धावसंख्या पाहते. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका नरेश याच्या पाठमधून पाहिला. ज्या वेळेला आपण पाहिला ना तर तिन्ही गोलंदाजाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरती चौकार, यावेळेस पाहते अगदी सुरेख गोलंदाजी करावी लागेल. आणि फलंदाजी पाहिले तर वखणजोगे अशी फलंदाजी आपण पाहते सावळे संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज राम. याला आपण पाहतोय लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू या ठिकाणी सुरेख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण, थोडं फंबलिंग क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं तर पण 2 धावा काय रोखू शकणार नाही. 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 1/32 अशी धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज अगदी सुरेख गोलंदाजी पायचीत पकडण्याचा प्रयत्न, तर पण एक धाव काही रोखू शकणार नाही. 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 33 या धावसंख्येवरती. तर 1 विकेट असे समीकरण पाहते आपण सावळे संघाचा. जर पण विचार केला गेला तर कमबॅक करण्यास सुरुवात केली गेली मालप संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती डबल आणि या चेंडूवरती एक सिंगल अशी धावसंख्या आपण पाहतोय. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मंगेश याच्या पाठमधून, काय बॅट आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्क होत नाही. चेंडू क्रमांक 4 या ठिकाणी डॉट फेकला जाता. अगदी शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावरती असताना स्ट्राईकला फलंदाज मंगेश, नॉन स्ट्राईकला नरेश अशी जोडे आपण पाहतोय. यावेळेस सुरेख फटका अक्रॉस लाईन, चेंडू कॉर्नरच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल केला. चेंडूखाली क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार, परंतु 1 धाव 2 धावा तर सहजरित्या पूर्ण, कदाचित तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. या ठिकाणी थोडं फंबलिंग क्षेत्ररक्षण, अगदी बॅकअप नसल्या कारणामुळे 1 धाव एक्स्ट्रा आणि 3 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 36. चांगला स्कोर उभारला तो म्हणजे सावळे संघानं. अद्याप सलामीला गेलेला फलंदाज नरेश च्या पाठमधून मोठे फटके येणं फार अपेक्षित असतील ते म्हणजे सावळे संघाला, परंतु तेवढाच अनुभवी गोलंदाज यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कदाचित 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होतील याच्यातील मात्र शंका नाही. दरम्यान 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 38. 38 1 विकेट असं समीकरण पाहिलं. अगदी शेवटचे षटक शिल्लक असेल आणि स्लॉगम षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल तो म्हणजे सावळे टीमला. दरम्यान विचार केला गेला सांघिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी रोहनला प्रपोट करण्यात आला. अगदी विचार केला गेला तर स्लॉगम षटक, हाणामारचे षटक, या षटकामध्ये अगदी नरेश आणि मंगेशाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 38. शेवटचे 6 चेंडूवरती काय रणनीती असेल ते म्हणजे दोन्ही फलंदाजाचे. विचार केला गेला तर आत्तापर्यंत चांगला खेळ राहिला सावळे टीमच्या माध्यमातून, परंतु शेवटचे षटक, स्लॉगम षटक, हे हाणामारचे षटक, याचा फायदा उठवावा लागेल दोन्ही फलंदाजाला. मंगेश आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत्या. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे रोहन. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उंची जास्त, लांबी कमी, चेंडूखाली क्षेत्ररक्षण, दरम्यान खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान 3 धावा तर सहजरित्या पूर्ण. 3 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 41. अगदी नक्कीच लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू नक्कीच सीमारेषा ठरला असता, परंतु
फलंदाजाला काय चेंडू समजून आला. या ठिकाणी 2 धावा, 3 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले 41. अगदी शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्राईकला फलंदाज पाहायला गेला तर नरेश. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळला गेला. लॉंगॉनमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार इथे कदाचित धोक्याची घंटा होऊ शकते. परंतु या ठिकाणी 2 धावा अर्जित होतात. 2 या धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे इथे मात्र फलंदाज होते बाद. दरम्यान धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. त्या 42 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. पंच नक्कीच दंडित करतात. हा स्वर चेंडू उपंतर धाव दिली जाते ती म्हणजे सावळे टीमच्या खात्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 43 या धावसंख्येवरती. खराब गोलंदाजी आपण पाहिले ते म्हणजे गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून खराब चेंडू फेकले, एक एक्स्ट्रा धाव दिली जाईल आणि चेंडू मात्र वाढेल याचाच फायदा उठवते सावळे टीम. याच्यातील मात्र शंका नाही. यावेळेस सुलभ फटका चेंडू दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडू गोलेच्या वेगाने जातो चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 47 या धावसंख्येवरती. अगदी शेवटचे कदाचित 3 चेंडू असतील आणि 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील टीम सावळे संघाला. यावेळेस पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहन याला पाहतोय. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नाकाला ठिचून जाणारा चेंडू टाकला जातो गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. काय गोलंदाजी आपण पहिल्या चेंडूवरती याच्या अगोदरच्या चेंडूवरती पाहिला गेला तर एक मोठा फटका दरम्यान क्षेत्रामधून चौकार पाहायला मिळाला नरेशच्या पाठमधून आणि इथं मात्र कमबॅक करण्यास सुरुवात केली गेली. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज रोहन. अगदी खराब फलंदाजी आपण पाहिले. दरम्यान शेवटचे चेंडू प्रगतीपथावरती असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकीला प्रपोट करण्यात आला. या ठिकाणी पंच दंडित करता हा स्वर चेंडू कवांतर धाव दिली जाते. दरम्यान या ठिकाणी पाहतोय दरम्यान दोन्ही या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 50. अगदी 51 धावसंख्येचं पाठलाग करावं लागेल मालप टीमला. 2 धावसंख्येची पेनल्टी दिली गेली ते म्हणजे मालप संघाला.
एकूण विचार केला गेला तर 52 धावसंख्या झाली ते म्हणजे सावळे टीमची आणि 53 धावसंख्येचं भलं मोठं पाठलाग करावं लागेल ते म्हणजे माडप टीमला. दरम्यान विचार केला गेला तर प्रथम तर फलंदाजी करत असताना सावळे टीमने 52 धावा ठोकल्या गेल्यात आणि 53 धावसंख्येचा भला मोठा पाठलाग करावा लागेल ते म्हणजे 53 धावसंख्येचं भला मोठं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईकला फलंदाज सागर, नो स्ट्राईक आणि फलंदाज शैलेश. यावेळेस अगदी पहिला गेला तर लोवर पद्धतीने चेंडू टाकला होता गोलंदाज मंगेश यानं. पहिला चेंडू डॉट फेकला जाते. सुरेश गोलंदाजी अगदी विचार केला गेला तर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू डॉट फेकला गेला गोलंदाज मंगेशाच्या माध्यमातून. पुढे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला फलंदाज आपण सागरला पाहतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज शैलेश अशी सलामीची जोडी. यावेळेस मोठा फटका, चेंडूने उंची जास्त परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार सागरच्या पाठमधून. यावेळेस अगदी मोठा फटका सागरच्या पाठमधून.
अगदी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या ठिकाणी मिडविकेटच्या डोक्यावरून हा चेंडू जातो सीमारेषा पलीकडे मिळतील धावा चार. चार या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती अगदी पहिला चेंडू डॉट अत्यंत षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका मिडविकेटच्या डोक्यावरून चौकार पाहते आपण. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज मंगेशला आपण पाहतोय. यावेळेस 5वा चेंडू टाकला गेला. या ठिकाणी पाहिला गेला 4था चेंडू डॉट. अगदी 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 6.4 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाज मंगेश याच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्यामध्ये 10. पहिलं मेंटेटर पॉवर प्लेचे षटक. या षटकामध्ये चांगले हाणामारी करावे लागेल ते म्हणजे माडप संघाला. या ठिकाणी विचार केला गेला तर 5व्या चेंडूवरती 2 अशा धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या ते म्हणजे 12. अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. या ठिकाणी झेल साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान केला गेला. अगदी 2 धावाचा सहजरित्या पूर्ण 2 या धावसंख्येने ही झेल घेणं फार महत्त्वाचं होतं परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिला. दरम्यान 2 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान सांघिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळतं गोलंदाज जगदीश समोर फलंदाज शैलाश आणि सागर सलामीची जोडी आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठ आणि चेंडूचा या ठिकाणी संपर्क होत नाही. चेंडू क्रमांक पहिला या ठिकाणी डॉट फेकला गेला गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून. अगदी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला सुरेख अडवलं गेलं. दरम्यान 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले. 15 या धावसंख्येवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज. यावेळेस पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज. अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाठ आणि चेंडूच्या या ठिकाणी संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी कमबॅक इन गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज जगदीशाच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले गेले. सुरेख गोलंदाजी 3 चेंडू मागे मात्र एक धाव खर्च करतो. अगदी शेवटचे 3 चेंडू कशा रीतीने हाताळले जाणार गोलंदाज जगदीशाच्या माध्यमातून. अगदी सुरेख गोलंदाजी.
दरम्यान सुरेख गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. दरम्यान एकदा पूर्ण दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा झाली असती, परंतु या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विचार केला गेला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडला गेला, त्यामध्ये 17. अगदी 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे माडप टीमला. 12 चेंडू आणि 36 धावा. अगदी विचार केला गेला तर प्रत्येक षटकामागे 18 धावसंख्येची सरासरी राखावी लागेल ती म्हणजे टीम माडप या संघाला. दरम्यान विचार केला गेला तर सांघिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळते गोलंदाज या ठिकाणी आपण पाहते. सांघिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळते गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिला चेंडू सुरेख हाताळला गेला. अगदी विचार केला गेला, 1 धाव 1 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. आता समीकरण पाहिलं, 11 चेंडू 35 धावसंख्येची गरज. स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजे सागर, नॉनस्ट्राईकला शैलेश. अशी जोडे आपण पाहते ती म्हणजे अगदी सुरेख गोलंदाजी आपण पाहते. स्लोवर पद्धतीने चेंडू हाताळले जाते सावळे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता 10 चेंडू 35 धावसंख्येची गरज. एक डॉट चेंडू प्रेशर करेल तो म्हणजे माडप संघाला. परंतु विचार केला गेला या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज ज्ञानेश्वर. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. सुरेख अगदी बाग टू बाग दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय तो म्हणजे सागर. 9 चेंडू 35 धावसंख्येची गरज. 2 चेंडू कदाचित डॉट फेकला गेला तर सामन्याला मात्र मजा येईल याच्यातील मात्र शंका नाही. परंतु एखादा मोठा पटका कमबॅक करून देईल तो म्हणजे माडप संघाला. यावेळेस 1 बाउन्स चौकार 4 या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. येणारे 8 चेंडू 31 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे टीम माडप या संघाला. यावेळेस सुरेख गोलंदाजी कौतुक करावं तितकं कमी. अगदी 7 चेंडू 31 धावसंख्येची गरज. कमबॅक केले गोलंदाज ज्ञानेश्वर यानं. विचार केला गेला असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, पण तो काय टप्पा मॅच आपण पाहतोय. दरम्यान येणारे 6 चेंडू 31 धावसंख्येची गरज. सामना बरोबर सुटल्यास सुपरू पाहायला मिळेल. चला सावळे संघ कुठली टीम मीटिंग घेऊ नका, या ठिकाणी लगेच सामन्याला सुरुवात करा. तर याच्यानंतर होणारा सामना कैरेवाडी विपक्ष विजय संघ. तर मी कैरेवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण या संयोजन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. या ठिकाणी 6 चेंडू 31 धावसंख्येची गरज. अगदी पहिला चेंडू डॉट. आता समीकरण पाहिलं तर येणार 5 चेंडू 31 धावसंख्येची गरज. सामन्यामध्ये शिरकाव केला गेला तो सावळे टीमनं. अगदी पाहिलं गेलं तर शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत आपण कोण विजय आणि कोण पराभूत होऊ
होईल हे सांगू शकणार नाही. दरम्यान 5 चेंडू 31 धावसंख्येची गरज. यावेळेस मोठा फटका करते चौकर आणि काही फरक पडणार नाही ते म्हणजे टीम सावले संघाला. आता समीकरण पाहिलं गेलं तर येणार 4 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. एखादा खराब चेंडू टाकला तर त्याचा फायदा होईल तो म्हणजे माळप संघाला. परंतु सावळे संघ तसं काही करणार नाही. परंतु एखादे चुकी झाले तर माळप संघ हा सहजरित्या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. यावेळेस एक धाबार पॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चेंडू सीमारेषा पलीकडे जातं. आता येणार काही चेंडू शिल्लक आणि येणार 3 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. चला सावळे संघ कुठला वेळ घेऊ नका, सामन्याला स्टार्ट करा. दरम्यान सुरेख गोलंदाजी आपण पाहिली सावली टीमच्या माध्यमातून. आता सामना मात्र पूर्णपणे झुकला तो म्हणजे सावली टीमच्या बाजूने. परंतु विचार केला गेला सुरेख खेळ दाखवला तो म्हणजे सावली टीमने. अगदी शेवटचे 2 चेंडू कदाचित शिल्लक असतील आणि सलामीची जोडी अद्यापही मैदानावरती टक धरून परंतु त्यांना काय विजय मिळवता आला नाही. अगदी सुरेख फटका या फटक्याच्या आधी गरज होते परंतु आता सामना आपल्या हातातून गेलाय आणि अशा फटक्यांच्या आता काही फरक पडणार नाही तो म्हणजे सावळे संघाला. आता तो येईल ना तो आला. प्रॅक्टिस करा.